राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. सगळेजण मला म्हणतात की तुम्ही पवारावर फार टीका करता, पवारावरच बोलता. आता मला सांगा, हा महाराष्ट्रच गेली कित्येक वर्ष पवारांनी ग्रासलेला आहे, तर मग आम्ही पवार सोडून काय बोलावं? परवा मोठे साहेब म्हणजे शरद पवार साहेबांची नात रेवतीच्या विवाहानिमित्त सगळे पवार कुटुंबीय मोदीवर जमले होते. मोदीवर म्हणजे पवारसाहेब ज्या भागात राहतात त्याला मोदीनगर म्हणतात. बघा किती दैवदुर्विलास आहे. आणि मग सुप्रियाताईनं सांगितलं की इथून पुढं पवार विरुद्ध पवार ही लढाई होणार नाही. हेच सुप्रियाताई 2024ला केलं असतं तर किती बरं झालं असतं. तुम्ही काय जाहीर केलं? पवार विरुद्ध पवार ही लढाई होणार नाही, पाहिजे तर मी मतदारसंघ बदलेल, मी सांगेन. मग सुप्रियाताई, सुनित्राताईसुद्धा पवार होत्या. अरे हो, विसरलोच. मोठ्या साहेबांनी सांगितलं त्या बाहेरच्या पवार होत्या, आणि तुम्ही सुळे जरी असलात तर तुम्ही मधल्या पवार होत्या. पण सुप्रियाताई, एक प्रश्न असा राहतो, हे आता पवाराची उंडारलेली ही सगळं वासरं यांना कसं ॲडजस्ट करणार तुम्ही? माझे बरेच मित्र बारामती परिसरात राहत आहेत. एक गमतीची गोष्ट एकाने मला सांगितली. एकदा काटेवाडीत पवाराच्या घरात एक लेकरू जन्माला आलं, आणि ते इतकं रडायचं थांबच ना. डॉक्टर झाले, उपचार झाले, अगदी कुर्डवाडीचे बाबासुद्धा आणून झाले, पण ते रडायचं थांब ना. तर त्या काटेवाडीत एक म्हातारी होती. तिला ज्यावेळेस कळालं, ती काठी टेकीत त्या पवाराच्या लेकराच्या पाळण्यापाशी गेली. त्याच्या कानात ती काहीतरी कुजबुजली, आणि लेकरू रडायचं थांबलं ना. बाहेर आल्यावर ह्या पवार कुटुंबातल्या लोकांना कुठं राहावं? काय म्हणली असेल ही बाई, काय सांगितलंय ना? बरंच विचारल्यावर म्हाताऱ्याने एवढंच सांगितलं, रडू नको बाळा, तुझ्यासाठी ठेवला एक साखर कारखाना म्हणले. म्हणजे पवारांच्या घरात जन्माला आलेल्या कुठल्याही व्यक्तीला एक तर साखर कारखाना पाहिजे, नाही तर विधानसभा पाहिजे. तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. आता मला सांगा की पवार कुटुंबातला कोहिनूर हिरा अजितदादा आता नाही आहेत. अजितदादाची जागा घेऊ शकेल असा सध्याच्या पिढीत तर कुणी पवार दिसत नाही. पण अजितदादा का राजेंद्र पवार याच्यामध्ये मोठ्या साहेबांनी अजितदादाची निवड केली, आणि काही वर्षानं राजेंद्र पवारनं बंडखोरी करायचं ठरलं तर रोहित पवारला उचलून कर्जत जामखेडमध्ये आणलं. रोहित पवारचा तसा कर्जत जामखेडशी काहीही संबंध नाही, पण तिथं कारखाना बघा, तिथं MIDC बघा, तिथं काहीतरी सत्तेचा वापर करून योजना करा, आणून त्याला तिथं स्थापित केलं. आता अजितदादाचे 2 मुलं, एक तर राज्यसभेवर ॲडजस्ट झाला, दुसरा त्यानं तर जाहीरच केलं की मी 29ला बारामती लढणार आहे. तो बारामती लढणार म्हणलं की श्रीनिवास पवारचे चिरंजीवी योगेंद्र म्हणले मग मी लढणार. मग आता ही जी साठेमारी सुरू झाली, त्याच्यात आत्याने एक मध्यस्थ काढली. काय? ते पवार विरुद्ध पवार करायचं नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनं, विशेषतः पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या मतदारसंघातील लोकांना लक्षात घ्या, हे तुमच्या धानात घुसतेल वासरं, म्हणजे तुमच्या मतदारसंघात घुसतेल हे, आणि तिथं बळकावतेल. पवारसाहेबाचं ठीक होतं, ते माडात जाऊन उभं राहिले, निवडून आले, लोकांनी निवडून दिलं. आणि रोहित पवारच्या सुद्धा कानावून गोळी गेली. अजितदादा ते भाषण आहे का की भावकीनं तुझ्याकडे लक्ष दिलं म्हणले पोस्टल बॅलेटवर आलास, पुढच्या वेळेस रोहित पवारचं काय शक्य आहे? मग आता हे पोरं ॲडजस्ट करायचे तर आत्याला किती त्रास आहे, आणि ॲडजस्ट होणार आहेत का? म्हणजे हे जे सगळे यांच्या ज्या राजकीय आकांक्षा फुललेल्या आहेत, त्याचा त्रास महाराष्ट्रातील इतर मतदारसंघाला होणार आहे.
कारण यांच्याजवळ सत्ता आहे, यांच्याजवळ पैसा आहे, यांच्याजवळ कुटील बुद्धिमत्ता आहे आणि त्याच्या जोरावर ते बाकीच्यांना पुढे येऊ देणारच नाहीत. मग मला सांगा सुप्रियाताई, पवार वर्सेस पवार नाही, एकच पवार आणि तो सुद्धा बारामतीतच ठेवा, बारामतीच्या बाहेर पवार पाठवू नका, बाकीच्यांना संधी द्या. आणि तसंही आता पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आल्यावर तुम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या दयेवर अवलंबून राहावं लागेल. त्याच्यामुळे तुम्ही कोण सांगणार पवार विरुद्ध पवार करणार नाही. भारतीय जनता पक्ष ठरेल की पवार विरुद्ध कोण उभा राहील आणि पवार विरुद्ध पवार उभा करायचा का नाही हे भारतीय जनता पक्ष ठरवेल. तुम्ही नाही ठरवू शकत. ह्या सगळ्या राजकारणाचा भाग झाला. सगळे नातू मोदीवर जमलेले. मोदी नावाचा महिमाच असा आहे की जमतात, पवार तर नक्की जमतात. त्याच्यातला एक थोडा वांड नातू आहे आणि त्याने आजोबाला खूप आग्रह केला. आजोबा म्हणले तुमच्या हाताचं ते बोट दाखवा म्हणले, जे बोट धरून खुद्द मोदी राजकारणात आले. कारण मोदीनं हे बारामतीत एका कार्यक्रमात सांगितलं की मी पवारसाहेबाचं बोट धरून राजकारणात आलो. पवारसाहेबानं लगेच आपले हात दोन्ही बगलेत दाबले आणि मनात म्हणले, अरे लेक हो, त्याने माझं बोट धरून पंतप्रधान झाला, माझ्या हाताचं बोट असून सुद्धा मी अजून वेटिंगमध्येच आहे म्हणले, तुम्हाला काय दाखवू. जाता जाता एक गोष्ट सांगतो, अजितदादा गेल्यामुळे या महाराष्ट्रात बरेच लोक अनाथ झालेत. मी दुसरा शब्द वापरत नाही. अजितदादा असताना मम भार्या समर्पयामी म्हणणारे अमोल मिटकरी सध्या काय करतात हा उत्सुकतेचा विषय आहे. मम भार्या समर्पयामीवर खुर्चीत उड्या मारू मारू हसणारे दोघंजणं, त्यांचाही हिशोब आपल्याला करायचा आहे. पण अजितदादा तुमच्या जाण्यानं अमोल मिटकरीचा हिशोब झाला. अमोल मिटकरी हे कर्म आहे तुमचं. दुसऱ्याच्या जातीची, दुसऱ्याच्या उपजीविकेची थट्टा तुम्ही केली हे तुम्ही विसरलात की तुम्ही ज्या पंथाला मानतात त्याचा संस्थापक एक ब्राह्मण होता. आज तुम्हाला कुणीही पक्षात विचारायला तयार नाही. दादा असताना तुम्ही खूप उड्या मारल्या, खूप शिवव्याख्यान देताना गावोगावी जातीवाद पसरवला, खोटा इतिहास सांगितला. त्याचं फळ तुम्हाला मिळालं आहे. सुदैव असं आहे की अजितदादामुळं एकदा आमदारकी मिळाली, आयुष्यभराची पेन्शन मिळाली. त्याच्यावरच गप्प राहा. धन्यवाद.